नमस्कार मित्रांनो, GK विथ अमितमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस, नफा व तोटा. नफा व तोटाचा आज आपला तिसरा पार्ट आहे. या आधीचे जे 2 पार्ट आहेत ते तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आज आपण तिसरा पार्ट बघूयात. एक वस्तू 150 रुपयाला विकल्याने खरेदीच्या 106 इतका तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? त्या प्रश्नामध्ये हे 106 जे दिले ते कशाचे दिले, खरेदीचे दिले का विक्रीचे दिले हे बघणं पहिला गरजेचं आहे. तर कशाच्या खरेदीचे 106, मग जी दिलेल्या संख्या असतात खरेदीच्या 106, मग छेदाला जे आहे ते आपण काय म्हणायचं, हे जे दिले त्याला छेदाला म्हणायचं. खरेदीचे 106 म्हणजे 6 रुपये खरेदी असताना तोटा 1 रुपये होतो. कारण इथं काय सांगितलं तर इतका 106 तोटा होतो. खरेदी 6 आणि तोटा 1 असं इथं गणित तयार होतं. मग 150 रुपये दिली विक्री किंमत दिली आहे, आपल्याला खरेदी किंमत काढायची. आता खरेदी किंमत 6 आहे. इथं म्हणल्यानुसार खरेदीच्या 6 रुपये खरेदी आणि 1 रुपये तोटा आहे. 6 रुपये खरेदी असताना तोटा किती झालाय, 1 झालाय. तर विक्री किंमत किती असणार, 6 मधून 1 गेला. विक्री कधी निघते, ज्यावेळेस आपण खरेदीमधून तोटा वजा करतो. विक्री किती 5, 6 रुपयाची वस्तू त्याने 5 रुपयाला विकल्यामुळे त्याला 1 रुपये तोटा झाला. हे आपलं गणित तयार झालं. इथं आपल्याला काय दिले, 150 रुपये त्याची काय विक्री किंमत आहे. मग काय ते खरेदी 6 आहे, विक्री 5 आहे. त्यांनी विक्री किंमत दिली आहे, विक्री किंमतीच्या खाली विक्री किंमत ठेवायची. 5 म्हणजे 150. खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत किती, याचा तिरकस गुणाकार होणार. 6 गुणिले 150, छेदाला 5 येणार. 5 1 5, 5 3 15, 0 7 3 18. 180 रुपये काय होणार खरेदी किंमत. म्हणजेच 180 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 60 रुपयाला विकल्यामुळे खरेदीचे 106 इतका नफा होतो. तर ह्याच प्रश्नामध्ये कधी कधी काय होतं, आपल्या खरेदीच्या जागी खरेदी दिले, इथं तोट्याच्या जागी जर नफा आला असता आणि इथं 150च्या जागी आपण जर घेतला असतं 140, तर काय आलं असतं, एक वस्तू 140 रुपयाला विकल्याने खरेदीचे 106 इतका नफा होतो. आता इथं काय घ्यायचं आपल्याला, नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, तोटाने 150 काढून टाकू. एक वस्तू 140 रुपयाला विकल्याने खरेदीचे 106 इतका नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता इथे खरेदी आपण काय म्हणलं, खरेदीच्या 106 आहे, खरेदी 6, विक्री काय येणार इथं. आता इथं नफा आहे. खरेदी किंमत 6 असताना 1 रुपये नफा असेल तर विक्री किंमत काय होईल, हे 1 त्यात ऍड होऊन विक्री होणार 7. मग खरेदी किंमत 6, विक्री 7, इथं अधिक 1 कारण इथं नफा होता. विक्री 7 आहे. मग तिने वस्तूची विक्री किंमत 140 दिली. विक्री 7 असताना विक्री किंमत किती आहे, 140 आहे. तर 6ला खरेदी किंमत किती, 140 गुणिले 6, तिरकस गुणाकार होणार. राहिलेली संख्या छेदस्थानी 7 1 7, 7 2 14, 0 7 2 12. म्हणजेच 120 रुपये खरेदी किंमत असताना त्या वस्तूची विक्री किंमत जर 140 झाली तर खरेदीच्या 106 इतका नफा इथे होतो. तर या प्रश्न बघूयात. एक वस्तू विकल्याने विक्रीच्या 106 इतका तोटा होतो. जर त्या वस्तूची खरेदी किंमत 140 रुपये असेल तर विक्री किंमत किती? या आधीच्या प्रश्नात आपण बघितलं होतं की खरेदीच्या 106 इतका तोटा किंवा नफा. आता विक्रीच्या 106 तोटा किंवा नफा म्हणलं त्यानुसार विक्री 106 मधला जे छेदस्थानी येते ते काय होणार, विक्री होणार. म्हणजे 6 रुपये विक्री असताना 1 रुपये तोटा आहे. तर 6 रुपये विक्री आहे, तोटा 1 रुपये. विक्रीमध्ये जेव्हा आपण तोटा ऍड करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळते, खरेदी किंमत मिळते. खरेदी किंमत किती येणार मग आता इथं 7 रुपये खरेदी किंमत. म्हणजे 7 रुपयाची वस्तू ज्यावेळेस त्यांनी 6 रुपयाला विकली त्यावेळेस त्याला 1 रुपये तोटा झाला. त्यामुळे विक्री 6 आणि खरेदी 7 येणार. त्यानुसार खरेदी 7, इथं अधिक 1 आपण काय केलं, तोटा. विक्री 6 आणि खरेदी किती आली 7. त्याने काय दिलं इथं संख्या 140 रुपये काय दिलं तर खरेदी किंमत दिली. खरेदी किंमतीच्या खाली खरेदी किंमत लिहिली. 7ला 140 तर 6ला किती, तिरकस गुणाकार केला. 140 गुणिले 6, छेदस्थानी 7, 7 1 7, 7 2 14, 0 7 2 12. 120 रुपये विक्री किंमत. जर आपण बघितलं 140 रुपये खरेदी आणि 120 रुपये विक्री. मग ह्याच्यात फरक किती आला, 20 रुपये त्याचा
तोटा झाला. विक्रीच्या 106 तोटा होतो का? विक्री किती आहे? 120 तोटे, 120 रुपये विक्री आहे. विक्रीच्या 106 म्हणजे 120च्या 106, 6 1 6, 6 2 12 0 म्हणजेच 20 रुपये तोटा. विक्रीच्या 106 20 आला, 20 रुपये त्याचा तोटा आहे. त्याचप्रमाणे इथं खरेदी 140, विक्री 120 आणि तोटा 20 म्हणजे आपलं उत्तर इथं बरोबर आहे. याच प्रश्नामध्ये जर बदल केला, इथं वस्तू विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या 106 इतका नफा होतो, 106 इतका नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत 150 रुपये असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? आता इथं विक्री किती मानली आपण? 6 मानली आहे. आता खरेदी किती येणार? विक्री 6 आहे आणि 1 रुपया काय तोटा आहे, 1 रुपया इथं नफा आहे. 6 रुपये विक्री असताना 1 रुपया नफा असेल तर खरेदी किंमत काय म्हणते? हे 6 मधून वजा करायला लागणार. खरेदी किती आली? 5. म्हणताना खरेदी 5 आणि विक्री 6 आहे. मग तरी काय दिले? खरेदी किंमत दिली. खरेदी किंमत किती? 150. खरेदी किंमत 5 आहे. 5ला जर 150 असेल तर 6ला किती? असं इथे डायरेक्ट सुद्धा आपण काढू शकतो. 6 गुणिले 150 छेद 5, 5 1 5, 5 3 15 0, 7 3 18, 180 रुपये काय येईल तिथं? विक्री किंमत येऊन जाईल. म्हणजेच 150 रुपये खरेदी केलेली वस्तू 180 रुपयाला विकल्याने 30 रुपये नफा झाला. हा 30 रुपये नफा विक्रीच्या किती आहे? तर विक्रीच्या 106 30 आला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. 6 1 6, 7 3 18 0, 30. खरेदी किंमत 150, विक्री किंमत 80, नफा झाला 30 रुपये. हा नफा विक्रीच्या, विक्री 180, विक्रीचे 106 आहे म्हणजेच काय? 180च्या 106 30 आपलं उत्तर इथं आलं पाहिजे. तर हा पुढचा प्रश्न आहे. एक वस्तू विकल्याने विक्रीच्या 106 इतका नफा होतो तर शेकडा नफा किती? याआधीच्या प्रश्नामध्ये आपल्याला खरेदी किंमत किंवा विक्री किंमत दिलेली होती त्यामुळे आपण त्यावरून उत्तर काढत होतो. आता फक्त आपल्याला विचारलं की शेकडा नफा किती? तर नेहमीप्रमाणे विक्रीच्या 106 म्हणलंय, खालची किंमत छेदस्थानी जी आहे ती आपलं काय होणार? विक्री आणि नफा किती? 1. तर 6 रुपये जर वस्तूची विक्री किंमत असेल आणि नफा 1 असेल तर हा 1 याच्यातून वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळणार? खरेदी किंमत मिळणार. मग 6 मधून 1 गेला, खरेदी किंमत किती आली आपली? 5. म्हणजे 5 रुपये खरेदी आणि 1 रुपये नफा. त्यावेळेस खरेदी किंमत आपण काय मानायचं? शेकडा काढत असताना नेहमी काय करायचं? खरेदी किंमतीला आपण 100 मानतो. तर मग 5ला 100 तर नफा किती? 1 आहे. मग 1ला किती? मग 100 गुणिले 1 छेद 5 बरोबर 5 1 5, 5 2 10 0, 20 1 20, 20% तिथे काय होईल? नफा. हाच प्रश्न सोडवण्याची दुसरी पद्धत म्हणजे इथे विक्रीच्या 106 म्हणले, विक्री किती आली? 6. खरेदी किंमत काढल्यानंतर आता विक्री 6 आहे, नफा 1 आहे. नफा विक्रीमधून वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय? 5 ही खरेदी किंमत मिळते. सर्वप्रथम खरेदी किंमत काढून घ्यायची. खरेदी किंमत 5 आली. नेहमी 100ला खरेदी किंमतीने भागल्यानंतर आपल्याला इथं काय मिळणार? त्यांचा नफा किंवा तोटा. 5 1 5, 5 2 10 0, 20% नफा इथं आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल. ही पद्धत समजून सांगण्यासाठी ज्यावेळेस याचा आपल्याला जास्तीत जास्त सराव होईल त्यानंतर आपण ह्या पद्धतीचा वापर केला तरी चालेल. खरेदी किंमत काढल्यानंतर फक्त 100ला भागिले ती खरेदी किंमत करायचं, आपल्याला तिथं उत्तर मिळून जाईल. तर या पुढचा प्रश्न बघूयात. एक वस्तू विकल्याने विक्रीच्या 104 इतका तोटा होतो तर शेकडा तोटा किती? बघा पहिल्यासारखं विक्री किती आहे? 4 आहे आणि तोटा किती आहे? 1 आहे. या प्रश्नामध्ये विक्री 4 आहे. विक्रीमध्ये आपण तोटा अधिक करायचा का वजा करायचा? तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळणार. खरेदी किंमतीतून तोटा, इथं विक्री किंमतीमध्ये तोटा आपण ऍड केल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत मिळते. 4 रुपये विक्री किंमत आहे आणि 1 रुपये तोटा आहे म्हणजे यांची बेरीज किती आहे ना? 5. 5 रुपयाला खरेदी केलेली वस्तू ज्यावेळेस 4 रुपयाला विकली जाते तेव्हा तोटा किती होतं? 1 होतो. असं लक्षात ठेवायचं. 5 रुपये खरेदी आली, तोटा किती आहे? 1 आहे. खरेदीला आपण काय म्हणतो? नेहमी 100 मानतो. 5 रुपये खरेदी त्याला 100 रुपये म्हणजे शेकडा. तर 1 तोटा झालेला किती? 100 गुणिले 1 छेद 5, 5 1 5, 5 2 10 0, इथे काय होणार? 20% तोटा.
एक वस्तू विकल्याने विक्रीचा 104 इतका तोटा होतो, तर एकूण तोटा किती, शेकडा तोटा किती, तर 20%. सोपी पद्धत काय ह्याला, ही विक्री जर 4 आहे आणि खरेदी जर 1 आहे, विक्रीच्या 104 तोटा झाला म्हणल्यावर हे एक ह्याच्यात काय करावं लागणार, ॲड करावं लागणार. बरोबर खरेदी किंमत किती आली, 5. 100ला 5 न भागल्यानंतर जे आपल्याला उत्तर येईल ते असेल तोटा. 20% इथं तोटा होतो. ही एक शॉर्ट मेथड आहे, लक्षात ठेवण्यासाठी पहिल्यांदा ही पद्धत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे समजल्यानंतर ते सोडून आपल्याला सोपं जाईल. तर ह्या पुढचा प्रश्न बघूया. एक वस्तू 500 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होतो त्याचा 3 पट तोटा ती वस्तू 420 रुपयाला विकल्याने होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता या ठिकाणी 2 विक्री किंमत दिली आहेत आपल्याला, तर 2 विक्रीतला नफा आणि तोटा हा इथं दिलेला नाही, पण पट्टीच्या रूपात दिला आहे. नफा जेवढा आहे त्याचं 3 पट तोटा आहे असं म्हणलं आहे. या दोघांचा फरक काढून आपण इथं उत्तर काढू शकतो. विक्री किंमत 500 रुपये असताना किती नफा होतो, एक्स नफा होतो असं आपण मानू. नफा किती होतो माहीत नाही, मग नफा मानला आपण एक्स. मग विक्री किंमत जर 420 असती, म्हणजे विक्री किंमत जर कमी केली तर किती, 3x, म्हणजे नफ्याच्या 3 पट तोटा होतो. म्हणून इथं काय घेतलं आपण, 3x तोटा. 500 आणि 420 मधला फरक किती आला, 80 रुपये. 80 रुपये फरक असताना नफा आणि तोट्यातला फरक येतो 4x. आता इथं बऱ्याच जणांना काय वाटतं, x आणि 3x मधला फरक 2x यायला पाहिजे, पण तो 4x कसा आला. तर इथे एक उदाहरण बघूया. समजा एखाद्या वस्तूची खरेदी किंमत आहे 100 रुपये. ती वस्तू जर मी 110 रुपयाला विकली तर 10 रुपये नफा होतो, आणि ती वस्तू जर मी 70 रुपयाला विकली तर 30 रुपये तोटा होतो. 30 रुपये तोटा आणि 10 रुपये नफा. 30 रुपये तोटा आणि 10 रुपये नफा यातला फरक किती आला, तर 30 हे 30 आणि हे 10 यांचा फरक किती आला, 40 रुपये फरक येतो. त्यामुळे त्याचप्रमाणे इथं एक्स नफा आहे आणि 3x तोटा आहे, त्या दोघांचा फरक किती येणार, 4x इथं फरक येणार. या प्रश्नावरून हे आपण समजू शकतो. 4x बरोबर 80, म्हणजे या दोघांचा फरक 80 आहे आणि या दोघांचा फरक 4x आहे. एक्सची किंमत काढल्यानंतर आपल्याला इथं नफा मिळून जाईल. मग 4x बरोबर 80, मग 4 गुणिले x इथं असल्यामुळे हे 4 इथं छेदस्थानी जाणार. एक्सची किंमत 4 × 4, 4 × 8 20, म्हणजे x बरोबर 20, म्हणजे इथं नफा किती आला आपला, 20 रुपये नफा. तर आता इथं पण बघूया, 500 रुपये विक्री किंमत आहे, नफा किती आहे, 20 रुपये नफा आहे. ज्यावेळेस विक्री किंमत 500 असते त्यावेळेस खरेदी किंमत आणि नफा 20 रुपये असेल, तर खरेदी किंमत काढण्यासाठी हा नफा आपल्याला यातून वजा करावा लागणार. 480 काय येणार आपली खरेदी किंमत, म्हणजे 480 रुपये खरेदी किंमत असताना त्यावर 20 रुपये नफा झाल्यानंतर 500 रुपये काय होणार, विक्री किंमत इथे येऊन जाईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं इथं, 480. तर या पुढचा प्रश्न बघूया. जर खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 4:5 आहे तर शेकडा नफा किती. आता इथे ज्याप्रमाणे मांडणी दिली आहे त्याप्रमाणे इथं आपण गुणोत्तर मानायचं. खरेदी किंमत 4 आणि विक्री किंमत 5. 4:5 गुणोत्तर कशाचं, खरेदी आणि विक्रीचं. या जागी जर त्यांनी उलट दिलं असतं, विक्री किंमत आणि खरेदी किंमत इकडे असली असती तर आपण 4 ही विक्री किंमत मांडली असते आणि 5 ही खरेदी किंमत मांडली असते. आता मांडणीनुसार खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचे गुणोत्तर किती आहे, 4:5. म्हणून खरेदी 4 आणि विक्री 5 मानली. खरेदी आपण नेहमी काय मानतो, शेकडा उत्तर काढण्यासाठी आपण खरेदीला 100 मानायचं. विक्री काढत असताना तिरकस गुणाकार करून उत्तर आपल्या इथे येऊन जाईल. 100 गुणिले 5, दोन संख्यांचा गुणाकार छेदस्थानी 4. 4 × 4, 4 × 8 राहिले 2, 4 × 5 20. 25 गुणिले 5 केलं तर 125 रुपये. 125 हे आपले काय होणार, विक्री किंमत. 100 रुपये खरेदी असताना 125 विक्री. 100 पेक्षा जेवढे वाढेल तेवढा आपला नफा होईल. 25 जास्त आहे म्हणून 25% नफा. तर या पुढचा प्रश्न बघूयात. एका दुकानात 3 वस्तूवर 1 वस्तू फ्री अशी ऑफर असेल तर त्या दुकानात किती टक्के सूट मिळते. आता या इथं बघायचं, 3 वस्तूवर 1 वस्तू फ्री म्हणजे बाय 3 आणि गेट 1 फ्री. अशा वेळेस समजा एका वस्तूचं खरेदी किंमत 1 रुपया आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत किती, 1 आहे. त्याने जर 3 वस्तू खरेदी केला तर किंमत किती होणार, 3 वस्तू 3, आणि त्यावर 1 वस्तू फ्री दिल्यामुळे 3 वस्तू खरेदी केले आणि 1 वस्तू फ्री दिल्यामुळे किती वस्तूंची खरेदी किंमत येणार,
4 वस्तूंची खरेदी किंमत. आणि 4 वस्तूंची खरेदी किंमत किती झाली आता इथं 4. म्हणजे इथे 4 वस्तू विकल्या गेल्यात, पण विक्री करत असताना त्यांनी किंमत किती वस्तूंची घेतली आहे? फक्त 3 वस्तूंची. ना 4 वस्तूंची विक्री आहे. 4 वस्तूंची विक्री करण्यासाठी त्या दुकानाला 4 वस्तूंची खरेदी किंमत तर 4च होती, पण विक्री करत असताना फक्त 3 वस्तूंची खरेदी किंमत तिथे घेण्यात आली. म्हणजे सूट किती दिली? 1 वस्तूची खरेदी किंमत तिथे काय केली त्यांनी? सूट दिली. मग 4 रुपये खरेदी किंमत असताना आपल्याला इथं काय काढायचं? शेकडा सूट काढायची. त्यामुळे खरेदी किंमत आपण 100 मानायची. 4ला 100 आणि विक्री करताना त्यांनी 3च वस्तू दिल्यात. 3ला किती? 100 गुणिले 3 त्रिकोण गुणाकार छेदाला 4, 4 1 4, 4 2 8, 4 राहिले 2, 4 5 20, 25 त्रिक 75 रुपये त्यांनी फक्त दिले. 100 रुपये द्यायच्या जागी त्यांनी 75 रुपये दिले. म्हणजे सूट किती दिली असणार? तिथं 25% फक्त सूट दिली असणार. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, दुकानदारने 4 वस्तू विकल्या. किती वस्तू विकल्या? 4 वस्तू विकल्या. 4 वस्तूचा खरेदीसाठी त्यांनी 4 रुपये दिले होते खरेदी करताना, परंतु 4 वस्तू विकत असताना त्यांनी खरेदीदाराकडून फक्त 3 वस्तूंची काय केली? खरेदी किंमत घेतली. आणि 1 वस्तू त्यांना काय एक वस्तूची खरेदी किंमत त्यांनी तिथे सूट दिली. म्हणून खरेदी किंमत 4 असताना विक्री जर 3 असेल तर 100ला किती? तर 100ला त्यांनी 75 रुपये घेतले फक्त आणि 25% त्यांना काय दिले? सूट दिली. असा याचा अर्थ होतो. तर या पुढचा प्रश्न बघूया. 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी केले व प्रत्येकी 3 रुपये या भावाने विकले तर शेकडा नफा किती? जर ते 30 रुपयाला त्यांनी पहिला 12 पेन अशी त्यांची खरेदी किंमत आहे, पण असे 30 पेन खरेदी केले. पण पहिल्यांदा एकूण खरेदी किंमत किती हे काढावं लागेल. एका पेनची खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला 30 रुपये भागिले 12 डझन म्हणजे 12, म्हणजे आपल्याला एका पेनची खरेदी किंमत मिळेल. 12 1 12, 12 2 24, राहिले 6, पॉईंट बसला शून्याचा 60, 12 पंचे 60. म्हणजे एका पेनची खरेदी किंमत किती आली? 2.5 रुपये. 2.5 रुपये एका पेनला. एकूण खरेदी किती? 30 पेन. मग 30 पेनची खरेदी किंमत काढत असताना शून्याला 0, 5 त्रिक 15, हातचाला 1, परत 3 2 6 आणि 7, आणि आपला जो दशांश अपूर्णांक आहे तो 0च्या नंतर दिल्यानंतर 75 रुपये आपली काय येईल? तिथं खरेदी किंमत येईल. मग खरेदी किंमत 75 आहे आणि विक्री किती आहे? त्यांनी 1 पेन 3 रुपयाला विकलाय. मग 30 पेनची खरेदी किंमत विक्री किंमत करत असताना 3 रुपये एका पेनची किंमत आहे. 30 पेन विकल्यानंतर किती येईल? 3 त्रिक 9, शून्याला 0, 90 रुपये काय येईल त्याची विक्री किंमत येईल. 75 रुपये खरेदी आणि विक्री 90 आहे. त्यानुसार खरेदी 75, विक्री 90. खरेदी आपण नेहमी काय मानतो? 100 रुपये मानतो टक्केवारी काढत असताना. खरेदी जर 100 असेल तर विक्री किती? 100 गुणिले 90 छेदाला 75, 25 त्रिक 75, 25 चूक 100, 3 1 3, 3 त्रिक 9, 0, 4 त्रिकोण 12, 120 रुपये ही काय झाली आपली विक्री किंमत झाली. खरेदी 100 असताना विक्री जर 120 असेल तर नफा किती होणार आपला? 20% इथं नफा येऊन जाईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यापुढे मी जे काही नवीन व्हिडिओ बनवीन ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.